धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। जेरे की वाणी सिंह सी लागे रे जय जय भीम बाबा जय जय भीम। मुख्तेसर वीसा जेरे की वाणी सिंह सी लागे रे गाँव गाँव और गली गली में जिसका डंका बाजे रे जय जय भीम बाबा जय जय भीम जय जय भीम बाबा जय जय भीम। दलितों के उत्थान को लेकर रहा जो सबसे आगे लड़ा अकेले दुनिया से वो सुख दुख अपना त्यागे। आंखों में समता की ज्वाला हो आंखों में समता की ज्वाला होठों पे ताली जय जय भीम बाबा जय जय भीम जय जय भीम बाबा जय जय भीम। चैत की 14 सन 1891 एक मसीहा जन्मा था एमपी के मोहगांव में। चैत की 14 सन 1891 एक मसीहा जन्मा था एमपी के मोहगांव में। धन्यवाद की कोख की जिससे ऐसा लाल भी जागे जाति पात की जड़ को जिसने रखड़ा ना हिला के तुझसा पिता हो जिस वाले को होना कभी यतीम। बाबा जय जय भीम जय जय भीम बाबा जय जय भीम। काला चश्मा सोहे हाथ में उनके पोथी लिखकर संविधान जलाई लोकतंत्र की ज्योति। हाथ में काला चश्मा सोहे हाथ में उनके पोथी लिखकर संविधान जलाई लोकतंत्र की ज्योति। दिल में आज भी जन जन के ये भारत रत्न विराजे करते हैं आभार प्रकट हम चरण धूल रखवाते। देवतुल्य था आदम रूप में वो था महामहिम। बाबा जय जय भीम जय जय भीम बाबा जय जय भीम जय जय भीम बाबा जय जय भीम जय जय भीम बाबा जय जय। शिरतळ हातावर तो भीमचेला आज मी न्यायाची इच्छा धरतो। आज अन्यायाने पेटून उठतो आज अपमानाने क्रोधित होतो आज सन्मानाने जिणे जगतो। फडकवा निळा अंबरी झेंडा भीमाचा निळा चला फडकवा निळा अंबरी झेंडा भीमाचा निळा। जय भीम 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 जय भीम।
लहराने वाऱ्या समवाहे, वेद भेदाने भाल्या समलागे. मातृभूमीच्या जिंकू हृदयाला, फेकू हातातील वैराचा भाला. भेदून टाकू भेदी घरभेदी, एकजुटीने चढू बलवेदी. नसे उच्च नीच काही रक्तात, भेद हा नसतो वेड्या भक्तात. भक्त हा नसतो वेड्या. जय भीम जय भीम जय भीम. जय सो 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 जय हो जय हो. चला पडकवा निळ्या अंबरी, झेंडा भीमाचा निळा. जय भीम 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 जय भीम. आता ही झोप मोडा मरणाची, नाही तर गाठ आहे सरणाची. जळू द्या सरणावरती गटबाजी, गर्वाने गाडला जर्मन नाजी. पाठीवर ढाल भीम करणीची, हाती तलवार भीम शौर्याची. भीम नेत्रातून फुलवा अंगार, या ठिकाणी आपल्या प्रमुख पाहुण्यांचं आणि प्रमुख अध्यक्ष आणि प्रमुख वक्ते यांचं आगमन होत आहे. कृपया सर्व महिला यांना मी आग्रहाची विनंती करते की त्यांनी शांतता राखावी. आपले भिक्खूगण तसेच प्रमुख पाहुणे सन्मान का करायचा हे आपल्या लोकांना कळलं पाहिजे. त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन समता सैनिकांचे निमंत्रण व आयोजन माननीय सुरेंद्रजी केवळणे यांनी या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात केलेलं आहे. तर पुणे करार म्हणजे नेमकं काय? पुणे करार हा ऐतिहासिक करार असून जगातील दोन प्रमुख नेत्यांमध्ये, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांचा समावेश आहे, या दोघांमध्ये 24 सप्टेंबर 1932 ला हा करार करण्यात आला. या करारावर या देशातील शोषित वंचित वर्ग व या देशातील बहुसंख्य हक्क देणारे, हक्क मागणारे व हक्क देणारे हे या दोघांचाही समावेश यामध्ये होता. वंचित व हक्क देणारे म्हणजे हजारो वर्षापासून या देशातील साधन संपत्तीचा उपभोग घेणारे, या दोघांमध्ये संघर्षाचा हा परिपाक आहे. वंचिताच्या बाजूने बाजू मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांचे हक्क कमी होण्याची भीती ज्यांना होती, त्यांचे नेतृत्व करणारे म्हणजे महात्मा गांधी. अशा या संघर्षाची यशोगाथा, ही यशोगाथा एक दिवसात घडलेली नाही. हिला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, जिची सुरुवात पहिली गोलमेज परिषद 1930 पासून सुरू होते. तर दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या नंतर 24 सप्टेंबर 1932 ला पूर्ण होते. पुणे करार या कराराच्या रूपात उदयास आला. या पार्श्वभूमीला अनेक पैलू आहेत. या दोन्ही बाजूंनी टीका केली जाते. दोन्ही बाजूंनी या दोन्ही विद्वान नेत्यांमधली टीकानिमित्ताने समता सैनिकांच्या वतीने समता सैनिकांचे आयोजक व निमंत्रक माननीय सुरेंद्रजी केवळणे यांनी हा पहिला पाऊल समता सैनिक दलाच्या माध्यमातून उचललेला आहे. अशी ही पार्श्वभूमी या पुणे कराराची आहे. या पुणे करार समजण्यासाठी आजचा विशेष करून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. हा कार्यक्रम समता सैनिक दल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. आपल्या लोकांमध्ये जो काही पुणे कराराविषयी आदरणीय आजचे सत्तर आपल्या या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले
यानंतर जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इतिहास सूर्य प्रियदर्शी सम्राट अशोक, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आई रमाई, स्त्री शिक्षणाच्या प्रणेता आई सावित्री यांना माझा त्रिवार वंदन. या ठिकाणी सुदामजी सोनुले, मार्गदर्शक संघ सैनिक दल अमरावती यांना मी विनंती करते की त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावे. तसेच सर्व भिक्खूगण व उपस्थित सर्व पाहुण्यांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध या ठिकाणी आदरणीय कापडकरांचं आगमन झालेलं आहे. तथागत भगवान विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. आदरणीय लोणारे सर, आदरणीय लोणारे सर यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. यानंतर काळबंडे साहेब, तसेच आदरणीय राजाभाऊ दांडे साहेब, तसेच मनोहर सर, तसेच आदरणीय प्रमोद गवळी सर, तसेच आदरणीय प्रमोद गवळी सर, राजाभाऊ दांडे सर, मनोहर सर, प्रमोद गवळी सर, तसेच सुरेशभाऊ बनसोड सर, तसेच सुरेशभाऊ बनसोड सर, अशोक नंदागवळे सर, कमलताई ओगले, आदरणीय कमलताई ओगले, त्यानंतर श्रीरामजी मोहन. यानंतर श्रीरामजी मोहन नेमकं पुणेकर म्हणजे काय? पुणेकरांना आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे आजचा हा दिवस पुणेकरांना सन्मान का करायचा हे आपल्या लोकांना कळलं पाहिजे. त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन समता सैनिक दलाचे निमंत्रण व आयोजन माननीय सुरेंद्रजी केवळे यांनी या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात केलेलं आहे. तर पुणेकरांमध्ये नेमकं काय? पुणेकर हा ऐतिहासिक करार असून जगातील दोन प्रमुख नेत्यांमध्ये ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांचा समावेश आहे. या दोघांमध्ये 24 सप्टेंबर 1932 ला हा करार करण्यात आला. या करारावर या देशातील शोषित वंचित वर्ग व या देशातील बहुसंख्य हक्क मागणारे व हक्क देणारे हे या दोघांचाही समावेश यामध्ये होता. वंचित व हक्क देणारे म्हणजे हजारो वर्षापासून या देशातील साधन संपत्तीचा उपभोग घेणारे या दोघांमध्ये संघर्षाचा हा परिपाक आहे. वंचिताच्या बाजूने बाजू मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांचे हक्क कमी होण्याची भीती ज्यांना होती त्यांचे नेतृत्व करणारे म्हणजे महात्मा गांधी. अशा या संघर्षाची यशोगाथा, ही यशोगाथा एक दिवसात घडलेली नाही. हिला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, जिची सुरुवात पहिली गोलमेज परिषद 1930 पासून सुरू होते. तर दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या नंतर 24 सप्टेंबर 1932 ला पूर्ण होते. पुणेकर या कराराच्या रूपात उदयास आला. या पार्श्वभूमीला अनेक पैलू आहेत. या दोन्ही बाजूंनी टीका केली जाते. दोन्ही बाजूंनी या दोन्ही विद्वान नेत्यांमधील टीकानिमित्ताने समता सैनिक दलाच्या वतीने समता सैनिक दलाचे आयोजक व निमंत्रक माननीय सुरेंद्रजी निंबोडे यांनी हा पहिला पाऊल समता सैनिक दलाच्या माध्यमातून उचललेला आहे. अशी ही पार्श्वभूमी या पुणेकरांची आहे. त्या पुणेकर समजण्यासाठी आजचा विशेष करून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. हा कार्यक्रम समता सैनिक दल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. आपल्या लोकांमध्ये जो काही पुणेकरांविषयी भरलेला जो काही पुणेकरांविषयी आपल्या या माइंडमध्ये त्या पूर्णपणे काढून टाकण्यासाठी आजचा हा पुणेकर सन्मान दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कारण आम्ही गांधीजीचा सन्मान करत आहे. गांधीजी आणि आंबेडकर हे दोनही विद्वान नेते होते. त्यांनी समन्वयाने तो दोघांच्या समन्वयाने तो पुणेकरार या ठिकाणी घडून आणला आणि त्या पुणेकरारामुळेच आपल्याला जे अधिकार या ठिकाणी मिळालेले आहेत ते अधिकार आपल्याला फक्त त्या पुणेकरारामुळे बाबासाहेबांनी मिळवून दिलेला आहे. म्हणजेच हा पुणेकरार म्हणजे काय याचा सन्मान नको का करायला? यासाठी हा पुणेकरार समजण्यासाठी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी समता सैनिक दल यांच्या वतीने आयोजित केलेला आहे. विनंती करते की त्यांनी प्रियदर्शी अशोक सम्राट यांच्या छायाचित्रात हारार्पण करावे. सम्राट अशोक यांचा
आदरणीय धम्मदिरा माताजी यांना विनंती करते की त्यांनी आई रमाई यांच्या छायाचित्रास हार अर्पण करावे. आई रमाई यांचा यानंतर आदरणीय सीमा माताजी यांना विनंती करते की त्यांनी आई सावित्री यांच्या छायाचित्रास हार अर्पण करावे. आदरणीय आई सावित्री यांना आई सावित्री यांचा यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचा संपूर्ण बहुयांना तसेच आदरणीय अध्यक्ष आजचे प्रमुख वक्ते यांना मी कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी. आदरणीय म्हणजे आदरणीय माताजी तसेच प्रमुख सरकार होती तसेच आजचे करते की त्यांनी कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी. यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात बुद्धिस्ट स्कूल ऑफ इंडियाचे विद्यार्थी या ठिकाणी बुद्ध वंदना सादर करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करते अशी मी विनंती करते. मी बुद्धिस्ट स्कूल ऑफ इंडियाचे कृपया सर्वांनी शांतता राखावी. आदरणीय गणेशभाऊ विश्राम सर यांना विनंती करते की त्यांनी कृपया करून स्टेजच्या उजव्या बाजूला येण्याची कृपा करावी. प्रमुख पाहुणे बसण्यासाठी त्यांची व्यवस्था या विचारमंडळाच्या उजव्या साईडला केलेली आहे.
भगवंताने निर्मिती केलेली आहे. जो सुमार्गाने चालणार आहे, उचित मार्गाने चालणार आहे, न्याय मार्गाने चालणार आहे, असा त्यांचा पवित्र श्रावण संघ. या 3 रत्नाला सर्वप्रथम विवाह वंदन करतो. आपण उपस्थित सर्वांच्या उपस्थित श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका बालबालिका आपण सर्व नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा एतावता चामेहि सर्वं पय्यसम्पदं सर्वे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिं. दानं ददन्तु सदाय शीलं रक्षन्तु सर्वदा. भावना विरता होन्तु गच्छन्तु देवतागतं. सर्वे बुधा बलवता पश्यकानं स्वयंवरम् अनन्तानं सतेजेन रक्षामि सर्वसु. आकाशभूमकं देवानागामैन्दिकं पुयन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु आकाशभूमकं देवानागामैन्दिकं पुयन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनं. आकाशभूमकं देवानागामैन्दिकं पुयन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु स्वापयन्ति. सर्वेभ्यो विवाचन्तु सर्वरोगो विनाशतु. माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीलिता नित्यं वरदापचायिनो चत्वारो धम्मा वदन्ति. आयुर्वन्नो सुखं ददान्ति. धन्यवाद. ओके. साधू साधू साधू. महामोदी विहार पाचगंगा नंबर 2 या ठिकाणी ग्रंथाचे पठण करतात. त्यांचे स्वागत करण्याकरता आदरणीय अरुणाताई राऊत सिद्धार्थ बुद्ध विहार निळसाळ नंबर 2 तसेच नंदाराम टेके मिलिंद बुद्ध विहार किल्ला नगर तसेच सुलोचना कुठच्या कुठं उभे राहून राहिले. एक पोरगं पाठवलं. साधू साधू साधू. पुष्पा हिराडे सम्राट अशोक सरिता मिश्रा महामोदी. साधू साधू साधू. यानंतर आदरणीय माननीय पुष्पा हिराडे सम्राट अशोक बुद्ध विहार तसेच साधू साधू साधू. त्यानंतर आदरणीय देवा माता जिल्हा सिद्धार्थ बुद्ध विहार निळसाळ नंबर 2
यानंतर आजच्या या निमंत्रक व आयोजक यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. डेपोच्या समोर तो येणार आहे ना, डेपोच्या समोरच आहे. द्रौपदाबाई पाटील या संगीता बागडे यांचं स्वागत करते. यानंतर मीनाताई डोंगरे यानंतर रेखा दाता पंचशील बद्दल यानंतर वेदिकाचे कृष्णा सिद्धार्थ बद्दल या देशानंतर संगमित्रा कांबळे हिंद बद्दल या इंदिराकडे यांचे स्वागत सुरुवातीला ट्रान्सफर करते. अध्यक्ष मार्शल सुधांशनाथ सोनवणे सर यांना अशी विनंती करतो की त्या आमच्या मार्शलांना ती रँक देण्यासाठी या विचार मंचावर उपस्थित आहेत. तर मी मार्शलांना मंगेश तायडे सर यांना की ते समता दलाचा सिपाही म्हणजे तळ हातावर शिर घेऊन लढणारा लढवय्या बाबासाहेब म्हणायचे आणि म्हणून या लढवय्या हे आपलं म्हणून कर्तव्य करतं. आपल्या प्राणांची पर्वा न करणारा गोड वारा या तिन्ही ऋतूंना जोमानणारा सैनिक आणि त्या सैनिकांना मॅडमना सोपवतो. श्वेता मॅडम या पुढील कार्यक्रमाचे सुरुवात स्वीकारतात. तथागत गौतम बुद्ध या देशाचे पहिले बौद्ध सम्राट, इतिहास सूर्य सम्राट अशोक, या देशाचे भाग्य विधाते, या देशाचे संविधान निर्माते, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्री फुले करण्यापूर्वी सर्वप्रथम आमचे मार्गदर्शक, आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आयुष्यमान सुधामजी सोनुले, या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले सुहासजी कारोडे सर, आदरणीय भंते अमोल मोदीजी, बुद्धचरणजी, आदरणीय भंते. तर
जी मंडळी गेल्या अनेक वर्षापासून आपली सेवा देत आहे, दौलनाची भूमिका आहे आणि त्याच हेतूने आम्ही त्या सर्व वाचकांना या ठिकाणी आमच्या एक छोटासा सत्कार या ठिकाणी आम्ही घेतला. भिक्खू संघाचा या ठिकाणी सत्कार घेण्याच्या बद्दल बऱ्याच लोकांनी आम्हाला काही प्रश्न विचारले की बाबा त्यांचा सत्कार का. तर त्यांना मी जेव्हा बोललो त्यांच्याशी 26 नोव्हेंबरला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करायचा आणि भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका त्याचा एक भव्य शिलालेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्यवर्ती स्मारकाच्या कंपाऊंडमध्ये त्या ठिकाणी उभारावा असा एक तो ठराव होता. दुसरा ठराव त्याच ठिकाणी आम्ही मांडला ते 125व्या जयंती वर्षानिमित्त 125 समता सैनिक दलाच्या जवानांची सलामी रिपोर्टवर 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याच मध्यवर्ती स्मारकाच्या समोर देण्याचा एक संकल्प आम्ही त्या ठिकाणी केला. तो एक प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला. त्या ठिकाणी तिसरा एक प्रस्ताव समता सैनिक दलाचा नेतृत्व या नात्याने मांडला. आपण सर्व या देशाच्या संविधान निर्माणाचे लेकर आहोत. या देशाचा संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला लिहून कंप्लीट झाला. या देशाच्या दोन्ही सभागृहाने संसदेने तो स्वीकार केला. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 26 जानेवारीला झाली. प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. परंतु या प्रजासत्ताक दिनाला आपण बौद्ध मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही स्मारकासमोर किंवा बुद्ध विहारामध्ये कधी एकत्र येत नाही. हे राष्ट्रीय सण आहे. हे कोणाच्या बाबाची मक्तेदारी नाही, कुठल्या पक्षाची नाही. त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस हा देखील कोण्या एका पक्षाचा किंवा संघटनेचा कोणाच्या मालकीचा नाही. तो एक राष्ट्रीय उत्सव आहे. या देशातल्या शेवटच्या माणसाने सुद्धा तो साजरा करायचा आहे. त्यामुळे समता सैनिक दलाच्या माध्यमातून आम्ही तिसरा प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव असा होता की दोन्ही राष्ट्रीय सणाला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला या दोन्ही दिवशी प्रत्येक बुद्ध विहारावर तिरंगा राष्ट्रध्वज फडकला पाहिजे. हा एक तिसरा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला. या सर्व प्रस्तावावर सर्व मान्यवर मंडळींनी चर्चा केली आणि एक मताने तो ठराव सर्वांनी मंजूर केला की नाही हे काम करायला पाहिजे आणि समता सैनिक दलाची भूमिका योग्य आहे. यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. परंतु त्या ठिकाणी त्या बैठकीमध्ये महिलांची उपस्थिती नव्हती. रात्रीच्या वेळेला ती बैठक असल्यामुळं आणि त्यानंतर मग त्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी त्या बैठकीचे आमचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाश बोरकर होते. मग आम्ही असं ठरवलं की महिलांपर्यंत हा मेसेज कसा जाईल. मग आम्ही ठरवलं की हे जेवढी बुद्ध विहार आहे जिथे जिथे ग्रंथ वाचन सुरू आहे त्या प्रत्येक विहारामध्ये त्या ग्रंथ वाचनाच्या वेळेवर जाऊन आपली सगळी भूमिका एक व्हाईट साडी ब्लू बॉर्डरची आणि ब्लाऊज आणि SSGचे बॅचेस आणि कॅप ह्या आम्ही त्यांना पुरवू. 125 महिलांना आणि 125 मुलांना अशा 250 लोकांची सलामी या ठिकाणी 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125च्या जयंतीनिमित्त देण्यात येईल. या सगळ्या कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये सर्व बैठका संपल्याच्या नंतर आमचे सन्माननीय प्रमोदजी ढोळे या ठिकाणी आले. त्यांचं स्वागत या ठिकाणी राहिलं आहे. आमचे मित्र प्रमोदजी ढोळे हे प्रमुख पाहुण्यांचे जे स्थान आहे त्या ठिकाणी येतील. त्यांचं स्वागत प्रवीण रायगोळे झाल्यानंतर सगळ्या बैठका संपल्याच्या नंतर एक 16-17 बुद्ध विहाराचा एक समन्वय साधून सगळ्या उपासिका संघाला पाचारण करून त्यांची एक संयुक्त बैठक घेण्याचं आम्ही ठरवलं होतं. परंतु काळाधीन म्हणून पालना साजरा केलं तेव्हापासून त्यांना चोख उत्तर देण्याचं काम समता सैनिक दलाने यावेळी गेल्या अनेक वर्षापासून अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवले आहेत आणि तोच उपक्रम प्रथमतः भंडाऱ्यामध्ये आपण का करू नये अशी चर्चा आम्ही केली आणि महिलांना एकत्र या ठिकाणी बसवून आपण त्यांची बैठक घेणार आहोत. त्याच अनुषंगाने चांगला कार्यक्रम सुद्धा होईल असं नियोजन आम्ही त्या ठिकाणी करण्याचं ठरवलं आणि अगदी 2 दिवसामध्ये या कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही केली. याची कुठलीही पूर्वतयारी नव्हती आणि या कार्यक्रमामध्ये या महिलांचा जो सहभाग आहे हा खरोखर त्या धन्यवादास पात्र आहे. आज
आजचा जो दिवस आहे, आजच्या दिवसाच्या संदर्भामध्ये अनेक मत आणि मतांतरे या देशामध्ये पसरलेली आहे. अनेक आपल्याच मंडळींनी, आपलेच काही विद्वान असे लोक आहेत की जे याच पुणेकरांच्या माध्यमातून, याच पुणेकरांच्या सोयी सवलती, आमचे सहकारी सुरेशजी बसून या ठिकाणी आता आले जे कर्मचारी आहेत, सुरेशजी बसून यांचं स्वागत. सुरेशजी बसून यांचं स्वागत प्रवेश आंदोलन विश्वविद्यालयामध्ये सुरेश बनसोड, आमचे सहकारी समता सैनिक दलाचे जवान. गेल्या अनेक वर्षापासून आपला समाज हा भावनात्मक समाज आहे, घोडा भावना समाज आहे. बाबासाहेबांच्या नावाला बटा लावणाऱ्या माणसाचा बंदोबस्त करण्यास सक्षम आहे आणि समता सैनिक सदैव त्यांच्या पाठीशी आहे. या विषयासंदर्भात मी काही जास्त बोलणार नाही, कारण आमचे जे सन्मानित अध्यक्ष आहेत या विषयाचे कार्य अभ्यासक, या विषयावर जे PhD करत आहे असे सुभाषजी गारोळे यांना आपण या ठिकाणी बोलावलेलं आहे. या विषयाच्या संदर्भात त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. त्यामुळं मी आपला अधिक वेळ घेणार नाही, परंतु मी एवढं सांगू इच्छितो की समता सैनिक दलाने जे काही संकल्प घेतले आहेत ते पूर्ण करण्याकरिता आपण सर्वांनी सहकार्य करावं, तनमन सहकार्य करावं. कारण ही सगळे उपक्रम फार मोठे आहेत. याला आपलं पाठबळ, आपला आर्थिक पाठबळ, आपली उपस्थिती, आपला प्रत्यक्ष सहभाग आम्हाला हवा आहे. छोटासा उपक्रम या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत की प्रत्येक रविवारी, दर रविवारी प्रत्येक बुद्धविहारामध्ये पुरुषांचा बुद्धवंदनेकरिता सहभाग कसा वाढेल हा समता सैनिक दलाचा एक संकल्प आहे. त्यानंतर प्रत्येक रविवारी महिलांनी काय लावलं, त्यांना अत्यंत आनंद होत आहे. त्यांना माहिती आहे की आपण जातो मनुष्यच नाही, त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाचं स्वागत केलं. धन्यवाद देतो आपलं. आम्ही आपल्या सोबत आहोत. सर्वप्रथम याची सुरुवात आम्ही आमच्या स्वतःपासून करू. समता सैनिक दलाचे समान सैनिक आधी प्रत्येक एरियाच्या प्रत्येक विहारामध्ये दर रविवारी एका वेगवेगळ्या विहारामध्ये आम्ही बुद्धवंदना एक नियोजित वेळ ठेवू आणि तिथल्या पुरुष मंडळींना आम्ही आवाहन करू की तुम्ही आमच्यासोबत या वंदना घ्यायला. एक 20 मिनिटं लागतात. या देशातला नव्हे, जगातला सगळ्यात शक्तिशाली माणूस बराक ओबामा किती व्यस्त माणूस आहे की नाही? त्याच्यापेक्षा व्यस्त कोणी आहे का? नाही आहे ना? एरोप्लेनमध्ये मीटिंग करतो. पण तो माणूस मुस्लिम आहे. शुक्रवारी जुम्याच्या दिवशी नमाज पडायला जाते की जात मस्जिदमध्ये? जातेच नाही. जगातला शक्तिशाली माणूस आहे. एका पटलमध्ये उद्ध्वस्त करतो. तोही वेळ काढू शकते की नाही? आपल्याला काही नसते का? फक्त 20 मिनिटं लागते आपल्याला. 20 मिनिटं काढण्याची ही जबाबदारी समता सैनिक दलाच्या मार्फत आम्ही स्वीकारलेली आहे. प्रत्येक विहारामध्ये पुरुषांचा सहभाग आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत. बुद्धवंदना दर रविवारी. या कार्यक्रमाच्या संदर्भात मी सर्वप्रथम जे गोष्ट म्हणायला पाहिजे, ती मांडायला पाहिजे, मी अध्यक्षाच्या परवानगीने या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो आणि त्यांची माफी सुद्धा मागतो. कारण मला कुठलाही अधिकार नाही की समता सैनिक दलाचे काम नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संघटना आहे. परंतु यामध्ये गेली अनेक वर्ष आम्ही काम करत आहोत. परंतु लोकांचा जो सहभाग आहे, युवकांचा जो सहभाग आहे, तो सहभाग फार कमी प्रमाणात असल्यामुळे आम्ही त्यामध्ये थोडासा एक बदल केला. त्या बदलासाठी आम्ही आपली माफी मागतो. आपलं जे ब्रीदवाक्य आहे शिस्त, संयम, सातत्य, त्यामध्ये आम्ही आधी संपर्क, संवाद, सातत्य, त्यानंतर समन्वय आणि संघर्ष असं ब्रीदवाक्य आम्ही केलेलं आहे. मी आपली माफी मागतो. हे ब्रीदवाक्य आम्ही या ब्रीदवाक्याच्या अनुषंगाने या ठिकाणी ही सगळी मंडळी जी उपस्थित आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळं त्याच्यावर काम केलं. आधी आम्ही यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क केला, यांच्याशी संवाद साधला. त्याच्यानंतर यांचं या सर्व लोकांमध्ये कंटिन्युटी, सातत्य आणलं. त्यांना रोज भेटलो, त्यांना वारंवार सूचना दिल्या, वारंवार यांची म्हणणं ऐकून घेतलं, सातत्य ठेवलं. त्यानंतर या 17-18 बुद्धविहाराच्या सगळ्या समितीचं महिला उपासिका संघांचा आम्ही समन्वय साधून आणला आणि आता पुढे आम्ही संघर्षासाठी या ठिकाणी भाषण त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी नसते आहोत. स्वागत अध्यक्ष प्रकार विश्व शांती, मैत्री आणि करुणेचा संदेश देणारे महाधार्मिक तथागत भगवान गौतम बुद्ध
या विश्वातले पहिले बौद्ध सम्राट सम्राट अशोक, आपल्या सर्वांचे मुक्तीदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई रमाई या आपल्या आदर्शांना वंदन करतो. या विचारपीठावर उपस्थित भिक्षू संघाला मी वंदन करतो. आजच्या या भारत देशामध्ये अतिशय ऐतिहासिक असा हा दिवस, याचा पुणेकरात सन्मान दिवस म्हणून या ठिकाणी त्याची नोंद आली घेतली, इतिहासाने घेतली. या सन्मान दिनाच्या पर्वावर विचारपीठावर उपस्थित असलेले भंडारा शहरातील सर्वच विहारामध्ये बुद्ध आणि त्यांचा धर्म ग्रंथाचं पठण सर्वत्र सुरू आहे. त्या सर्व विहाराच्या सन्माननीय वाचकांचं, भिक्षू संघाचं यथोचित सन्मान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी समता सैनिक दलाच्या वतीनं करण्यात आला. नुकताच समता सैनिक दलाच्या निमंत्रक सुरेंद्रजी टेंभुर्णे यांनी आपल्या प्रस्तावनेतून आपली भूमिका स्पष्ट केली. त्याच्यामुळं या ठिकाणी प्रामुख्यानं आज भंडारा शहर आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे सर्वांनी मान्य केलं. त्याची आज पुन्हा शाश्वती या ठिकाणी सिद्ध झालंय आपल्या उपस्थितीमुळे. गेल्या महिन्याभरापासून हे संपर्क अभियान सुरू आहे आणि आम्हाला प्रामुख्याने दिसून आलं की खरोखर अजूनही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत आहे. त्याचं प्रतीक आहे तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला. कोण म्हणते चळवळ संपली म्हणून, तर ती चळवळ मात्र आता आपल्याला योग्य दिशेने नेण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे. आणि म्हणूनच या पुणेकराला सन्मान दिनाच्या पर्वावर आपल्या सर्वांचं या विचारपीठावर असलेल्या आदरणीय भिक्षू संघाचं, या विचारपीठावर असलेल्या सर्व उपासकांचं, वाचकांचं, भंडारा शहरातील तमाम सर्व विहारातील वाचकांचं, विहाराचे पदाधिकारी, विहाराचे सर्व सदस्यगण आणि या ठिकाणी उपस्थित सर्व प्रामुख्यानं या विचारपीठावर समता सैनिक दल नावाचं हे जे बॅनर आहे ते मला वाटतं नवीन नाही आहे. त्याची सर्वांना जाणीव आहे की बाबासाहेबांच्या केवळ 3 संघटना ह्याच प्रामुख्यानं आमच्यासाठी मार्गदर्शक आहे. भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी बाबासाहेबांनी दुसरी संघटना दिली अशी समता सैनिक दल. तेव्हा जेव्हाची गरज होती आजची गरज आहे असं मला वाटतं. आणि आमच्यापाशी आता बाकीच्या बॅनर्स वापरता योग्य नाही असं आम्ही स्पष्ट सांगतो. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही बॅनर देखील आम्ही वापरू. कारण हे बाबासाहेबांचं गूढ मातृ संघटना आणि म्हणून या मातृ संघटनेसाठी आम्ही अनिश्चय केला आहे. यापुढे आम्ही आमचे सर्व जेवढे ठेवण्याचं काम आपण पुढच्या बघूया. एका सभेला आमच्या मित्रांनी विचारलं होतं समजा सैनिक दल आतापर्यंत कुठे गेलं होतं. महत्वाचं आहे, मी आपला अधिक वेळ घेणार नाही. मला विचारायचं आहे तुम्हाला की बाबासाहेबांचं हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे भंडारा शहर. त्याच्यामुळं तुमची माझी जबाबदारी वाढलेली आहे. शताब्दी वर्षात भंडारा शहरानं आपली भूमिका पार पाडली. त्या संदर्भाने अनेक आंदोलनाचं साक्ष भंडारा शहर या ठिकाणी तुम्ही बसल्यात. हे देखील एक इतिहास निर्माण करणारं केंद्र आहे की बाबासाहेबांच्या काळात कुठेच नव्हतं ते भंडारा शहरामध्ये जागतिक नाव या ठिकाणी होतं. इथूनच आंबेडकरी चळवळीला प्रामुख्यानं दिशा देण्याचं काम या भूमीतून झालं. आणि म्हणून पुढचा हा समता सैनिक दलाचा उपक्रम देखील आम्ही याच भूमीतून ही भूमी निवडलेली आहे. आणि तुम्हाला
की जे संकल्प आहे ते तुमच्या साक्षीने तुमच्या सहकार्याने पूर्ण करायचे आहे. 125व्या जयंतीवर जे सरकारचे संकल्प आलेले आहेत पेपरमध्ये वाचत असाल तुम्ही. शताब्दी वर्षात कोणी 1 रुपयाचं नाणं काढलं सरकारने. आमच्या आंबेडकरी अनुयायांनी घराघरात त्याला जपून ठेवलं. एवढं बाबासाहेबांबद्दल प्रेम आमच्या लोकांमध्ये आहे. आता यावर्षी 125व्या जयंती निमित्त 125 रुपयाचं नाणं काढताय काल परवा मुक्त झाली आहे. हिंदूंच्या स्मारकाचं भूमिपूजन होते आहे. शताब्दी वर्षाचे संकल्प आहे. लंडन मधलं बाबासाहेबांचं स्पर्शानं पाऊस झालेल्या ठिकाणी देखील खरेदी करण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. या सर्व ठिकाणी पुन्हा देखील काही संकल्प आहे की नाही पण भंडारा शहराचे संकल्प सांगितलेले आहे आणि कुठेतरी ते पूर्ण सातत्याने या सर्व गोष्टीमध्ये समन्वय साधत आहे प्रत्येकासोबत. आणि म्हणून उहापोहा हा प्रत्येक ठिकाणी होईल. पण आता थांबणे नाही आहे एवढं माझं नक्की आहे. निवडणुका येतील जातील तो आपला धंदा नाही आहे हे असं समजतो. ही पद्धत पार्टी ऑफ इंडिया असेल राज्य बहुमत असेल सत्ता सैनिक असेल हे 3 बॅलन्स घेऊन आम्हाला आपली वाटचाल करायची आहे. आणि हा संकल्प पाठीराखून सुरू झालेला आहे आणि आमची पुढची दिशा ही केवळ पाठीराखून आमचे मार्गदर्शक या ठिकाणी आहे. अमरावती देखील त्याचं केंद्र आहे. आंबेडकरी समृद्ध नक्कीच अतिशय ऐतिहासिक असं नामंत्र आंदोलनाचं हे केंद्र होतं. इथून अनेक लोक त्या आंदोलनामध्ये औरंगाबादपर्यंत गेले आणि मॅसेज दिला आंबेडकर शहरांना की बाबासाहेबांच्या चळवळीचा बालेकिल्ला एका गुरगाव आणि भंडारा हे आहे आणि तो संकल्प आपण त्या ठिकाणी घ्यावा. माझा विश्वास आहे की तुझे संकल्प आमच्या टेंबूरने सांगितले काही चुकीचे संकल्प आहेत. आमचा प्रवास सुरू झालेला आहे. या प्रवासामध्ये आपण सुरू आहात. येणारा प्रत्येक रविवार औषधवस्तीवर संकल्प करताना सांगतो की प्रत्येक हृदयामध्ये जाऊ आपल्याचे संवाद चालू होईलच दर रविवार. आणि राणा 125 जवानांचा प्रश्न शक्य आहे की नाही. 125 लोक शक्य आहेत की नाही बाबासाहेबांना मानवलं देण्यासाठी आहेत ना. आहेत निश्चित आहेत. कारण एवढी ताकद तुमच्या या उपस्थितीमुळे निश्चित झालेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की आपणही संकल्प केले आहे. आणि भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा ही प्रास्ताविक आहे. अरे एखादा अधिकारी काय करतो याचा देखील एक जीवन उदाहरण आहे ना. हे म्हणतात की आंबेडकरी समाजाचे अधिकारी काय करतात. अरे पण एखाद्याचं नाव निर्देश होते खोबरागडे साहेबांनी शेवटी शासनाला बाध्य केलं. जेव्हा ते शिक्षण संचालनाचे प्रमुख होते तेव्हा त्यांनी सांगितलं की भारतीय संविधानाची उद्देशिका हे प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येक शाळा महाविद्यालय 2002 पासून जवळपास 2005 पासून पुस्तिका वाचनाचा उपक्रम सगळीकडे सुरू झालेला आहे. तेव्हा ती प्रास्ताविका बंजारा मुख्य केंद्र जे आहे बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक या ठिकाणी ती लावण्यात येईल. या सहकार्य करा. निश्चितपणे हा उपक्रम आपल्या सर्वांना द्यायचा आहे. मी या ठिकाणी संयोजकांनी आयोजकांनी या ठिकाणी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आपल्या सर्वांची ऋणी आहे. थांबतो. जय हिंद. समता सैनिक यवतमाळ हे आपल्या या विचारांचा आपले विचार व्यक्त करण्याकरता मी त्यांना या ठिकाणी आमंत्रण करते आहे आणि आपले विचार व्यक्त करण्याचा आरंभ करावा. तर
पिलर ऑफ ह्युमॅनिस्टिक व्हॅल्यूज. त्यानंतर जगामध्ये इतिहास आहे, जो इतिहास सम्राट अशोकांना राजांचा राजा असा म्हणतात आणि त्या राजाने आपलं संपूर्ण कुटुंब धर्म प्रचारासाठी समर्पित केलं असे प्रियदर्शी सम्राट अशोक. आणि आज जे जग अस्तित्वात आहे त्या जगाचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांच्याकडे असं म्हणतोय, द्वितीय महायुद्धामध्ये